कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। राजस्थानमधील जबलपूर येथून महाराष्ट्रातील युवा ज्युनियर कलाकारांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महाराष्ट्रातून गेलेल्या तब्बल 70 कलाकारांची नमन यादव राहणार जबलपूर मध्य प्रदेश आणि त्याची प्रियसी गरिमा यादव यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप कलाकारांनी केला आहे। लग्नसराईतील कार्यक्रमांच्या नावाखाली या कलाकारांकडून जवळपास 50 दिवस विविध ठिकाणी काम करून घेण्यात आलं। प्रत्येक कलाकाराला दरमहा 55,000 रुपये देण्याचा करारनामा करण्यात आला होता। मात्र काम पूर्ण झाल्यानंतर नमन यादव याने कार्यक्रम आयोजकांकडून कलाकारांचे एकूण 50 ते 60 लाख रुपये घेऊन तसेच हॉटेल मालकाची बुलेरो गाडी घेऊन फरार झाला। या प्रकरणी जबलपूर शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। अडकलेल्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांनी व्हिडिओद्वारे महाराष्ट्र सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची कळकळीची मागणी केली आहे। मी ॲक्च्युली नमन यादवसाठी मी मुंबईवरून डान्सेस ऑल ओव्हर इंडिया म्हणून डान्सेस 70 डान्सेस इथे जयपूरमधून घेऊन आलेलो। तर जे 70 डान्सेसनी 25 ऑक्टोबरपासून ते 12 डिसेंबरपर्यंत इथे वेडिंग इव्हेंट्स केले। सगळ्यांनी प्रॉपर काम करून नंतर जेव्हा पेमेंटचा वेळ आला तेव्हा नमन यादव, त्याचा मी फोटो एक दाखवेल तुम्हाला, त्या नमन यादवनी सगळ्या इव्हेंट कंपनीवाल्यांकडून राऊंड अबाउट 50 ते 60 लाख रुपये, तो 50 ते 60 लाख रुपये घेऊन पळून गेलेला आहे। आणि ज्या ओनरची, आता ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आहे त्या ओनरची बलेरो गाडी तो घेऊन पळालेला आहे। तो मुलगा आहे जबलपूरचा, त्याचा ॲड्रेस आहे माझ्याकडे, तो ॲड्रेस पण मेन्शन करेल। तो आणि त्याची गर्लफ्रेंड गरिमा यादव ती पण दोघं पळाले आहेत तिथून। तर आज आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या महाराष्ट्र शासनासाठी मदत मागण्यासाठी इकडे आलेलो आहे की गेल्या 50 दिवसापासून आम्ही जो स्ट्रगल केला आहे, दिवस रात्र आम्ही जी मेहनत केली आहे, इकडे हर एक आर्टिस्टच्या घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे। सगळे पैशांची चांगली अमाऊंट भेटेल म्हणून जयपूरला आले होते, आपलं होमटाऊन सोडून इकडे काम करण्यासाठी आले होते। बट पगाराच्या दिवशी त्या माणसाने एवढा मोठा पैशांचा जो घपला केला आहे आणि आता तो पळून गेला आहे। तर आम्हाला आमच्या महाराष्ट्र शासनाकडून हीच विनंती आहे, माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आम्हाला हीच विनंती आहे की प्लीज आमची मदत करावी, कारण तुम्हीच आमची शेवटची आशा असं आम्ही बोलू शकतो की आम्हाला तुमच्याचकडून अपेक्षा आहे की आमचं काम होईल।